चांगलं शोधायचा नाही. मी जर तसाच असतो त्या प्रश्नाप्रमाणे तर मला सांगतानाच सांगितलेलं होतं आधी की आपण मराठ्याच्या मुलीला मोफत शिक्षण करू. जोपर्यंत सगळे सैऱ्यांची अधिसूचना काढली त्याची हरकतीची छाननी होत नाही तोपर्यंत आपण मुलींना मोफत शिक्षण करू. त्याला स्वतः मंगलप्रभात लोढासाहेब साक्षीदार आहेत, दीपकजी केसरकर साहेब साक्षीदार आहेत, असे बरेचसे मंत्री होते तिथं आणि सचिव पण होते. मला वाटतं भांगे साहेबांपासून हे सगळे सचिव तिथं होते. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं लेकीबाळीनं काय केलं रे बाबा, मराठ्यांच्याच करायचं तर सगळ्याच पोरींना करा ना. लेकबाळी सगळ्यांच्या सारखे. आज सगळ्या जाती धर्माच्या पोरी मोफत शिक्षण घेत आहेत, ते फक्त आमच्या मराठ्यांच्या आंदोलनामुळे. खरंच जातीवादी. तुम्ही तर आमच्या पोराला आरक्षण द्यायचं आहे, आमच्या लेकीबाळीचं लेकरा बाळाचं आमचं कल्याण होणार आहे, तुम्ही विरोध करायले. आता शिंदे साहेबांनी खूप केलं, तुम्ही त्याला नावच ठेवणार आहे, आम्हाला माहिती आहे. म्हणा शिंदे साहेबांनी खूप केलं, तुम्ही नावं ठेवणार आहे, कारण तुमचं ते एक गुणच झाला आहे. आता कुणी आंदोलन केलं त्याच्या पुढे जाऊन बसायचं. आपण तर काही आपल्यात तर कुवतच नाही आहे जातीला मिळून द्यायची. मग दुसऱ्याच्या जातीला विरोध करायची कुवत आहे आपली, तेवढी तुम्ही आपलं अजेंडा राबवत आहे. त्याच्यानंतर आता विखे पाटील साहेबांनी धाडसानं मराठवाड्याचा GR काढला, हैदराबाद गॅजेटियरचा. तुम्ही त्यांना नाव ठेवणारच आहेत. बरोबर. आता 17 संस्थांचा सुद्धा GR निघणार आहे. अच्छा. कोल्हापूरचा पण निघणार आहे, पुणे आणि औंध संस्थांचा पण निघणार आहे. तुम्ही त्यांना नाव ठेवणारच.